नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये संजय काका आणि सुप्रिया दोघे जण बोलत असतात. मात्र ईश्वरी आणि नमू दोघेही जणी गप्प बसलेले असतात. तेव्हा संजय काका म्हणत असतात, सुप्रिया, आता लग्नाच्या निमित्ताने मला इंदोरला जावं लागेल. इंदोरला गेल्यानंतर तिथे काही बारीक सारीक कामं आहेत, तीसुद्धा उरकून घ्यायला हवीत ना. आणि त्याचबरोबर काही लोकांना भेटायचं सुद्धा आहे. लग्नाबद्दल इशूच्या सांगायला नको का? तेव्हा सुप्रिया म्हणते, तुम्ही इंदोरला जाणारच आहात तर तुम्ही बँकेमध्ये जा. इशूसाठी जे दागिने करून ठेवलेत ना लॉकरला, ते सुद्धा येताना घेऊन या. तेव्हा इथे संजय काका म्हणतात, बरं ठीक आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, एक काम करता का तुम्ही, आता जाताच आहे तुम्ही इंदोरला, तर लग्नाचं निमंत्रण लगेच देऊनसुद्धा या, म्हणजे परत तिथे जायला नको. तिथे गेल्यानंतर लग्नाबद्दल ईश्वरीच्या सांगायला हवं आहे ना. तेव्हा संजय काका म्हणतात, हो ना, लग्न कितीही साध्या पद्धतीने करायचं म्हटलं तरीसुद्धा जवळच्या नातेवाईकांना सांगायलाच हवं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अगदी बरोबर. आणि तुम्ही यांना फोन केला होतात का, राकेशजींना? त्यांच्याबरोबर बोलणं केलं का? लग्नाचा मुहूर्त 15 दिवसांचा आहे, त्यांनासुद्धा कळवायला हवं ना. त्यांनासुद्धा साने गुरुजींबरोबर बोलायचं असेल. तेव्हा इथे संजय काका म्हणतात, अगं मी फोन केला होता, पण त्यांचा फोनच लागत नाही आहे. मी परत फोन करेन. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी काय म्हणते, फोन करण्यापेक्षा भेटून बोललात तर बरं होईल. अशा गोष्टी आहे ना, फोनवरती करण्यापेक्षा समोरासमोर भेटून बोलून केलेल्याच बऱ्या. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा संजय काका म्हणतात, अगदी बरोबर. मी एक काम करतो, राकेशजींना फोन करतो आणि सहाने गुरुजींच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी जातो आणि तेव्हाच इथे लग्नाच्या मुहूर्ताबद्दल बोलून घेतो. हो की नाही, चालेल ना? तेव्हा सुप्रिया म्हणते, ठीक आहे. इंदोरला गेल्यानंतर इथे आपल्या नातेवाईकांनासुद्धा आमंत्रणं द्या आणि बाकीची सगळी कामंसुद्धा करा. आता दिवस खूप कमी उरलेत. लवकरात लवकर आपल्याला लग्नाची तयारी करायला हवी, बरोबर की नाही? तेव्हा इथे आता संजय काका, सुप्रिया इतके बोलत असतात. मात्र ईश्वरी आणि नम्रता दोघेही जणी गप्प बसलेले असतात. तेव्हा सुप्रिया खुणावत असते की आज इकडे काय बिनसले, दोघीही गप्प बसल्यात म्हणजे भांडण झालेलं दिसतंय. तेव्हा संजय काका म्हणतात, काय गं इशू, नमू, काय झालं? तुम्ही दोघीजणी इतक्या शांत का बसलात? काय झालं ते सांगा ना. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, बाबा काय झाले ना ते मी नाही सांगणार, इशू सांगेल तुम्हाला. इशू सांग ना, काय झाले? तेव्हा ईश्वरी गप्पच बसते. ती आता तिला खुणावत असते नम्रताला आणि म्हणत असते, ताई शांत हो. तेव्हा नम्रता म्हणत असते, बाबा तुम्हाला इशू सांगेल काय झाले ते. इशू सांग ना गं बाबांना, अशी गप्प काय आहेस, सांग आपलं भांडण का झालंय ते. तेव्हा इथे ईश्वरी आता टेन्शनमध्येच आलेली असते. संजय काका, सुप्रिया म्हणत असतात, अरे सांगा ना, काय झालं तुमचं भांडण? भांडण तुमचं झालंय ते आम्हालासुद्धा कळतंय, कारण दोघीसुद्धा इतक्या चुप्प बसल्या ना. पण नक्की काय झालंय ते तरी आम्हाला कळू द्या. तेव्हा ईश्वरी काहीच बोलत नाही. ईश्वरी आता गप्प बसलेली असते. तर इथे वल्लरी आजीला म्हणत असते की आई, मी खरं सांगते, तुम्ही खूप चांगला डिसिजन घेतला आहे. लवकरात लवकर तुम्ही अर्णव आणि लावण्याचं लग्न करून देताय ना, हे खरंच खूप चांगलं आहे आपल्या अर्णवसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव आलेला असतो. तो म्हणतो, आजी येऊ का? तेव्हा इथे आजी म्हणते, हो अर्णव ये ना, ये इथे बस बरं, आणि आपल्या शेजारी बसवते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं आजी? तेव्हा आजी म्हणत असते, अर्णव, मी तुझ्यासाठी एक निर्णय घेतला आहे आणि त्याच्यासाठीच मी तुला इथे बोलावलं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बोल ना आजी. तेव्हा आजी म्हणत असते की मी आता पुढच्या महिन्यातच तुझं आणि लावण्याचं लग्न करायचं ठरवलं आहे. पुढच्या महिन्याचाच लग्नाचा मुहूर्त काढला आहे. हे बघ अर्णव, तुला वाटत असेल की मी तुझ्या लग्नाची घाई करते, पण अरे मला भीती वाटते. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी तुला कसली भीती वाटते? तेव्हा आजी म्हणते, अर्णव, काल तू आमच्या सगळ्यांच्या जीवाला कशा पद्धतीने घोर लावून गेला होतास, कळते ना तुला? अचानकपणे निघून गेलास. आम्ही किती तुला फोन केले, पण आमचा कुणाचाच फोन उचलला नाहीस तू. मग आमच्या जीवाला घोर नाही लागणार का? म्हणून मी विचार केला की आता तुझं आणि लावण्याचं लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं. मग तुझ्यावरती एक जबाबदारी राहील आणि मग तू लवकर घरी येशील आणि पुन्हा असा वागणार नाहीस. म्हणून मी तुला सांगते, मी तुझ्या लग्नाचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर लग्न करून मोकळा हो. तुला वाटतंय ना मी घाई करते म्हणून, पण प्लीज अर्णव, नाही म्हणू नकोस रे, प्लीज मला समजून घे. तेव्हा इथे अर्णव काहीच बोलत नाही. तो म्हणतो, आजी ओके. तेव्हा इथे आजी म्हणते, काय
तेव्हा अर्णव म्हणतो, ओके आजी, मी लग्न करायला तयार आहे. तुला जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो मला मान्य असेल, असं म्हणून तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा आजीलाच आश्चर्य वाटतं. आजी मनामध्ये विचार करत असते की अर्णव असा का वागतोय? म्हणजे मी त्याला इतकी मोठी बातमी सांगितली, त्याच्यावरती तो रागवेल, चिडेल असं मला वाटलं होतं. पण तो असा का रिॲक्ट झाला? ओके म्हणाला आणि निघून गेला. नक्की ह्या मुलाच्या मनात चाललंय तरी काय? ते कळायला हवं. तर इथे आता लावण्य आणि वल्लरी यांना अर्णवच्या मनात काय चाललंय याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. अर्णवने लग्नासाठी होकार दिला ना, त्यांच्यासाठी हेच महत्त्वाचं आहे. तेव्हा लावण्य म्हणत असते की चला, इथे आता ARने लग्नाला होकार फायनली दिलेला आहे. आता एकदाचं लग्न केलं की मग AR त्या ईश्वरीचा विचार करणार नाही, असं लावण्याला वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, इथे नम्रता ईश्वरीला म्हणत असते, अगं सांगतेस ना बाबांना आपलं नक्की का भांडण झालंय ते? तेव्हा इथे ईश्वरी आता काहीच बोलत नाही. तेव्हा नम्रता म्हणते, बाबा मीच तुम्हाला सांगते, प्लीज तुम्ही दोघेजणं मी जे काय बोलते ते शांतपणे ऐकून घ्या हं. तेव्हा नम्रता इथे आता बोलायला जाणार, तेवढ्यातच संजय काका म्हणतात, बोल ना बोल, आम्ही ऐकतोय. आणि ती बोलायला सुरुवात करतच असते. तेवढ्यातच इथे कुरिअरवाला येतो आणि तो म्हणतो की ईश्वरी देसाई. तेव्हा इथे नम्रता आता बोलत असताना ती थांबते. तेवढ्यातच इथे सुप्रिया कुरिअर घ्यायला येते. सुप्रिया आल्यानंतर इथे आता जो माणूस आलेला असतो, जो मुलगा कुरिअर घेऊन आलेला असतो, तो म्हणतो की ईश्वरी देसाई. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी तिची आई आहे, तुम्ही मला देऊ शकता. तेव्हा तो मुलगा म्हणतो, नाही नाही, मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ते कॉन्फिडेन्शियल आहे ना. ऑफिसमधून ज्यांच्यासाठी आले त्यांनाच ते द्यायला सांगितलं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा सुप्रिया ईश्वरीला म्हणते, ईशू अगं ये, तुझ्यासाठी बघ कुरिअर आले. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि ती बघते तर तिच्यासाठी एक कुरिअर आलेलं असतं. ती म्हणते, याच्यामध्ये काय आहे? आणि ती वरती आता वाचते आणि म्हणते की इथे फूड अँड सर्व्हिसेस असं काहीतरी लिहिलेलं आहे. तेव्हा इथे संजय काका म्हणतात, अगं कुठल्या तरी कंपनीकडून आला असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना बाबा, पण माझ्यासाठी का बरं कुणी पाठवलं असेल ना? तेव्हा इथे संजय काका म्हणतात, बरं ते सगळं जाऊ दे, तुम्ही दोघीजणी काय बोलत होता त्याआधी मला सांगा ना, तुमचं भांडण का झालं ते तरी मला कळू द्या. तेव्हा इथे नम्रता आता सांगायला जाणारच असते. तेवढ्यातच इथे ईश्वरी म्हणत असते, बाबा अहो ताईच माझ्याबरोबर भांडते. आता तुम्ही मला सांगा, इंदोरला आमचा जो कमरा आहे त्याच्यामध्ये कपाट आहे, तर मी ताईला काय म्हणाले, माझं लग्न झाल्यानंतरसुद्धा त्या कपाटामध्ये जो माझा कप्पा आहे तो माझाच राहील, मी तुला देणार नाही म्हणून. मी कधी इंदोरला परत आले लग्नानंतरसुद्धा तर त्याच्यामध्ये माझ्या वस्तू राहतील ना, म्हणून मी ताईला म्हणाले तो कप्पा माझाच राहील. तर ताईला राग आला. ती म्हणाली की लग्नानंतर तो कप्पा मी वापरेन म्हणून. मी म्हणाले असं नाही, तो कप्पा माझाच राहणार. त्याच्यावरून ताईला राग आला आणि म्हणून ती माझ्याबरोबर नळावरती बायका कशा भांडतात एकमेकींबरोबर, तशी माझ्याबरोबर भांडायला लागली, असं आता ईश्वरी म्हणते आणि विषय बदलते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो का, बघितलंत ना तुम्ही, अहो लहानपणीसुद्धा त्या कप्प्यावरून या दोघींची अशीच भांडणं व्हायची. तर इथे ईश्वरीने विषय बदललेला असतो, कारण तिला संजय काका आणि सुप्रिया यांना काहीसुद्धा कळू द्यायचं नसतं. कारण तिला असं वाटत असतं की माझ्यामुळे घरामध्ये टेन्शन्स नको. कारण ईश्वरीला असं वाटतं की माझे आईवडील लहानपणीच निघून गेलेत, यांनीच मला लहानाचं मोठं केलं, मला शिकवलं, स्वतःच्या पायावरती उभं केलं, आणि आता जेव्हा लग्नाचा डिसिजन घ्यायची वेळ आली तेव्हा मी त्यांचं ऐकायचं नाही का, असं तिला कदाचित वाटत असेल. आणि म्हणूनच तिने तो विषय बदलला आणि त्या ठिकाणी दुसरा विषय घेतला. त्यामुळे प्रेक्षकांनो, नम्रताला राग आलेला असतो. नम्रता उठून आता सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे संजय काका म्हणतात की अजूनही राग गेलेला दिसत नाही आहे, कारण नम्रताला असं वाटत असतं की ईश्वरीला जर हे लग्न करायचं नाही आहे तर एखाद्याबरोबर जबरदस्तीने लग्न करणं हे योग्य नाहीच आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मामा येतात आणि म्हणत असतात की हे बघ, सगळी तयारी झालेली आहे. आपल्या कुरिअरवाल्याने ते कुरिअर ईश्वरीच्याच हातामध्ये दिलं आहे. आता त्याच्यामध्ये ती जेव्हा उघडून बघेल ना, तेव्हा तू लिहिलेलं लेटर हे दुसरं कोणी वाचू नये म्हणून मी ते सगळ्यात शेवटच्या पानामध्ये ठेवलं आहे. आणि ईश्वरीला विश्वास बसावा म्हणून मी इथे अंजलीचा आणि त्याचबरोबर राकेशचा फोटोसुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे. कारण जेव्हा तो फोटो कुणीतरी बघेल तेव्हा इथे राकेशचं सत्य त्यांना कळेल आणि आपण हे लग्न थांबवण्याचा का प्रयत्न करतोय
हे सुद्धा त्यांना कळेल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे. आता जेव्हा ते एन्व्हलप उघडून ईश्वरी बघेल तेव्हा ती मला कॉल नक्कीच करेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुप्रिया म्हणत असते, अगं इशू, हे पार्सल जे तुझ्यासाठी कुरिअर आले ते तू अजून बघितलंच नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं हो ना आई. तेव्हा ती उघडून आता बघत असते. त्याच्यामध्ये एक फाईल असते आणि त्याच्यामध्ये खूप सारे आता डॉक्युमेंट्स असतात आणि ते सुद्धा इंग्लिशमध्ये. तेव्हा इथे ईश्वरी बघत असताना नेमका राकेशचा फोन येतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी, कशा आहात तुम्ही? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी ठीक आहे. तुम्ही का सहज फोन केलात ना? तेव्हा राकेश म्हणत असतो, अहो नाही का, पूर्वीच्या काळामध्ये जे लोक चेले असायचे, जे शिष्य असायचे, ते आपल्या गुरुजींच्या पायाचा आशीर्वाद घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करायचे. आणि मी आता काय करतो, रोज उठल्यानंतर तुमचा फोटो मोबाईलमध्ये बघून मी माझ्या दिवसाची सुरुवात करत असतो. तेव्हा ईश्वरी इथे त्याच्यावरती काहीच बोलत नाही आणि ती म्हणते, का फोन केलात? सहज फोन केलात ना? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, मला जशी तुमची आठवण येते तशी तुम्हालाही माझी आठवण येते का हो? तेव्हा ईश्वरी आता काहीच बोलत नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी तुम्हाला का फोन केला आहे, तर मी 2-3 दिवसासाठी कामानिमित्त इथे बेंगलोरला चाललो आहे. माझं काम आहे त्यामुळे मला जावं लागणार आहे. 2-3 दिवस मी इथे नसणार आहे. तेच मी तुम्हाला सांगायला फोन केला आहे. आणि तुम्ही हे आता तुमच्या बाबांना सांगा. तुमच्या बाबांना मी फोन केला काय, तुम्ही फोन केला काय, सारखंच आहे ना. तेव्हा तुम्ही जरा तुमच्या बाबांना सांगा की 2-3 दिवस मी इथे नसणार आहे म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अरे हो राकेशजी, बाबांनासुद्धा तुमच्याबरोबर बोलायचंच होतं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, ते लग्नाच्या मुहूर्ताबद्दल बोलायचं होतं ना. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मग ठीक आहे ना, 2-3 दिवसानंतर मी येतोय. मी आल्यानंतर तुमच्याशी बोलून घेतो आणि त्यांनासुद्धा भेटतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, बरं ठीक आहे, मी फोन ठेवते आणि बाबांना तुमचा निरोपसुद्धा देते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता ते पेपर उघडून बघत असते. त्याच्यामध्ये खूप सारे पेपर्स असतात आणि मध्ये इथे राकेश आणि अंजलीच्या लग्नाचा फोटो असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता इंग्लिशमध्ये सगळं काही असतं आणि ईश्वरी म्हणते की आई, या लोकांनी पण बघ इतकी सगळी माहिती दिली आहे आणि तीसुद्धा इंग्लिशमध्ये. आता इंग्लिशचं आणि माझं किती वाकडं आहे हे तर तुला माहितीच आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणते की आता हे सगळं वाचून घ्यायचं आणि समजून घ्यायचं म्हणजे मला डिक्शनरी उघडून बसायला हवं. मला काही ते आता जमणार नाही आहे. मी एक काम करते आई, हे मी निवांत वाचते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, बरं ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरीने आता ते डॉक्युमेंट्स न बघता तसेच ठेवून दिलेले असतात. त्यानंतर इथे राकेश आता जायला निघालेला असतो. तो म्हणत असतो की चला मी आता निघतो. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, जावई बापू, तुम्ही हातातली कामं सोडून लगेच जायला निघालात, त्यासाठी खरंच करावं तेवढं कौतुक तुमचं कमीच आहे. तेव्हा राकेश म्हणतो, हा मग काय झालं, मी आपल्या घरातल्या कुठल्या तरी कामासाठी उपयोगी पडतोय, ही तर चांगलीच गोष्ट आहे ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, हो ना, पण तुम्ही अचानकपणे जायला तयार झालात म्हणजे खरंच आश्चर्यच आहे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, मग काय झालं, आता घरातलं काम आहे तर जायला नको का? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ते कामाच्या बाबतीत खूपच जास्त पर्टिक्युलर आहेत, नाही का जीजू, म्हणजे कामासाठी तुम्ही काही करू शकता. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की जर मला काम नसतं ना तर मी तुम्हाला स्वतः तिथे पोचवायला आलो असतो, नाही का, इथे एअरपोर्टला. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. अहो 12 गावांचं पाणी प्यायलो आहे मी, तू यायची गरज नाही आहे. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की मी एकटा जाईन, तुमची कुणाचीच यायची गरज नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, हे घ्या तिकीट बिझनेस क्लासचं. तेव्हा राकेश म्हणतो, काय हे अर्णव, अरे कशाला ह्या गरीबाला बिझनेस क्लासची सवय लावतो आहेस? मला जरी इथे साधं दिलं असतंच तिकीट तरीसुद्धा चाललं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवसुद्धा टोमणे मारत असतो. राकेश त्याला टोमणे मारत असतो. तेव्हा इथे राकेश आता आपली बॅग वगैरे घेऊन निघालेला असतो. तेव्हा इथे अर्णवला राकेशवरती संशय असतो. कदाचित हा बोलाय तसं करेल ना, हा बेंगळूरला जाईल ना, असा संशय त्याच्या मनामध्ये आलेला असतो. तर इथे वल्लरी म्हणत असते, काय हो, म्हणजे मला असं वाटलं की जावई बापूंच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि ते बोलत आहेत काहीतरी वेगळं.
तुम्हाला असं नाही वाटलं का? तेव्हा मामा म्हणतात, वल्लरी तू जरा जास्तच विचार करतेस असं नाही वाटत तुला? म्हणजे नको तिथे तुला नाक खुपसायची काही गरज आहे का? तू शांत बस, असं काही नाही आहे. त्यानंतर मामा बाहेर येतात. तेव्हा इथे अर्णवला म्हणत असतात, की आता याच्यावरती माझा एक माणूस लक्ष ठेवून आहे. आता हा एकदा का तिथे पोचला, की आपल्याला माहिती कळेल. पण आता लवकरात लवकर ईश्वरीने ते पेपर्स बघायला हवे. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा आत्तापर्यंत ते पेपर बघायला हवे होते आणि एव्हाना फोन यायला हवा होता. पण अजूनही मी सिंदूरचा फोन काही आलेला नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात, तू नको काळजी करू, ईश्वरी नक्की फोन करेल. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा आणि अर्णव दोघेजण ईश्वरीच्या फोनची वाट बघत असतात. पण ती मंद ईश्वरी इथे आता तिला डॉक्युमेंट्स उघडून बघायला सुद्धा वेळ नाही आहे. इतकी आता ती विचारांमध्ये आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रतासुद्धा ते सगळे लेटर्स बघत असते जे पाठवलेले असतात. नम्रतासुद्धा AB फूड्स अँड सर्व्हिसेस त्याच्यामध्ये आता इथे त्यांना इंटरेस्ट आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती असते. तेव्हा नम्रता ते उघडून बघत असते, वाचत असते. तेव्हा तिला असं वाटत असतं, की हे आपल्याला का पाठवलं आहे एवढ्या मोठ्या कंपनीने. तेव्हा नम्रता म्हणते, मला काय वाटतं आई, हे आपल्याला अर्णव सरांनी पाठवलं असेल का? म्हणजे अर्णव सरांनी आपल्या इथे क्लाउड किचनचं नाव त्या लोकांना सुचवलं असेल का? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, नमो अगं अर्णवचं घरामध्ये नाव नको घेऊस बाई. उगाच बाबांनी ऐकलं ना तर त्यांना राग येईल. जोपर्यंत इशूचं लग्न होत नाही तोपर्यंत अर्णवचं नाव या घरामध्ये घ्यायचं नाही. ते आधी बाजूला ठेवून दे, नंतर बघू त्याचं काय करायचं आहे ते. तेव्हा नम्रता म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे नम्रतासुद्धा तो फोटो बघत नाही. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की याचा अर्थ अर्णव सर एका मोठ्या कंपनीला माझं आणि माझ्या किचनचं नाव सुचवूच शकतात. पण एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा अर्णव सर असं करतील का, असा प्रश्न आता तिला पडलेला असतो. सुप्रिया म्हणत असते, हे बघ नमू, यांना किती अर्णवचं नाव ऐकल्यानंतर राग येतो हे तुला पण माहिती आहे. म्हणून आता ते पेपर्स आहेत ना ते बाजूला ठेव आणि अर्णवमुळे ते आपल्याला आलेत असं कुणालाही कळता कामा नये. तेव्हा इथे नम्रता म्हणते, बरं ठीक आहे. आणि नम्रताने ते पेपर आता वरच्या वरती ठेवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो, की अर्णव सरांनी क्लाउड किचनचं नाव का बरं सुचवलं असेल? म्हणजे इतकं सगळं घडलं तरीसुद्धा ते माझ्या भल्याचाच विचार करतायत का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, काय झालं असेल? मी सिंदूरने ते फोटो बघितले की नाही? मी सिंदूरने एव्हाना मला फोन करायला हवा होता. इथे अर्णव आता फोनची वाट बघतोय, पण ईश्वरीने ते पेपर काही बघितलेलेच नसतात. खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तेवढ्यातच मामा येतात. मामा म्हणत असतात, की अर्णव, राकेश आहे ना, तो बेंगलोरला पोचला आहे. माझ्या माणसाचा आत्ताच मला फोन आला होता. तो एअरपोर्टला दिसला म्हणून. मी एका माणसाला त्याच्यावरती पारख ठेवायला सांगितले ना, तेव्हा त्याचाच मला फोन आला होता, की राकेश पोचला आहे म्हणून आणि तो हॉटेलमध्ये सुद्धा गेला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ही ईश्वरी अजून फोन का करत नाही आहे असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा मामा म्हणत असतात, अरे कुणी ना कुणीतरी नक्की बघेल, आपल्याला फोन येईल, तू काळजी करू नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश असा पोचलेला असतो आणि त्याला चहा कॉफी वगैरे द्यायला इथे चांगली सर्व्हिस त्याला देण्यात येत असते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, की चला मी इथे पोचलो आहे, ही आता माहिती अर्णवपर्यंत पोचली असेल. आता मला माझ्या नाटकाला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवची गाडी, अर्णवचं ब्लेझर घालून इथे राकेश गाडीमध्ये बसलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणत असतो, की आता माझ्या नाटकाला मी सुरुवात करतोय. अर्णवची गाडी, अर्णवचं ब्लेझर आणि आता इथे या म्हाताऱ्याला उडवायचं. तेव्हा इथे आता संजय काका फोनवरती बोलत असतात. ते म्हणत असतात, की इशू बाळा, अगं हे काय, मी आता पोचतोच आहे. तेव्हा इथे आता अर्णव त्या गाडीमध्ये नसतोच, त्या गाडीमध्ये असतो राकेश. आणि राकेश आता गाडी घेऊन जातो आणि इथे संजय काकांना उडवतो, त्यांचा अपघात करतो. तेव्हा इथे संजय काका रस्त्यावरती आता कोसळलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा. आणि तेवढ्यातच इथे ईश्वरीला एक व्हिडिओ येतो, त्याच्यामध्ये संजय काकांचा अपघात झालेला असतो, ते खाली कोसळलेले असतात. ईश्वरी आता जोरात ओरडते, रडायला लागते. तेव्हा ती गाडी बघते तर ती गाडी अर्णवची असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, की अर्णव सरांची गाडी, याचा अर्थ माझ्या बाबांचा अपघात हा अर्णव सरांनी घडवून आणला आहे.
तेव्हा हे सगळं राकेशने केलेलं असतं आणि ईश्वरीचा अर्णवबद्दल गैरसमज झालेला असतो.